रत्नागिरी जिल्ह्यातील खेड धामणंद मार्गावर ऐनवारे येथे पहाटे 5:30च्या सुमारास एक भीषण अपघात घडला. मुंबईतील बोरिवलीहून सापिर्लीकडे शिमगोत्सवासाठी जाणाऱ्या एका खासगी आराम बसचे चालकाचे नियंत्रण सुटल्यानं ती बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. या बसमध्ये एकूण 28 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 25 जणांना किरकोळ दुखापत झाली असून 2 प्रवाशांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. कोकणात सध्या शिमगोत्सवाचा उत्साह असून ग्रामदेवतेच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी हे सर्व चाकरमानी गावी निघाले होते. मात्र वाटेतच काळानं घाला घातला. अपघाताची माहिती मिळताच सापिर्ली आणि धामणंद परिसरातील स्थानिक ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबवले. ग्रामस्थांनी बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी तातडीनं कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सुदैवानं या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तरीही जखमी प्रवाशांवर सध्या उपचार सुरू आहेत. खेड पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. हा अपघात सकाळी 4:30 ते 5च्या सुमारास झालेला आहे. ही मुंबई बोरिवलीवरून सापिर्लीला जाणारी पालखीसाठी आलेली लोक होती. त्या ड्रायव्हरच्या नजरचुकीने झालेला अपघात आहे. तो सावकाश होता. तिथं माझा भाऊ तिच्या पाठोपाठ आला आणि त्यानं काच गाडीची फोडून लोकांना बाहेर काढलेला आहे. रोहित जाधव असा सोबत होता तिथं. त्याच्यासमोर त्यानं मला फोन करून बोलवून घेतलं. नाही तर मी तिथं घटनास्थळी लगेच आलो. आमचे मित्र प्रसाद गांधी तसेच आमचे पत्रकार बंधू बनकर आणि कोळी हे पण तिथे उपस्थित राहिले. हां, जखमींना हॉस्पिटलला नेऊन बाकीच्यांना घरी जायची व्यवस्था झालेली आहे.